समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांचं राजीनामा नाट्य 24 तासांना थंडावलं। रईस शेख यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्याकडे सुपूर्द केला होता। या नाराजी नाट्यानंतर भिवंडीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून आपला राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली। यानंतर बोलताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला। भिवंडी शहरात समाजवादी पक्षांमध्ये दलालांचा शिरकाव झाला असून या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सौदेबाजी सुरू केली असा आरोप रईस शेख यांनी केला। आमदार रईस शेख आपल्या सोबत आहेत। त्यांनी सकाळी राजीनामा दिला होता त्याच्या एमएलए पदाचा आणि आता त्यांनी तो राजीनामा मागे घेतलेला। काय सांगाल, कशामुळे हा राजीनामा दिला? बघा, हे आमच्या पक्षाचा अंतर्गत विवाद आहे। विवाद नाही म्हणणार, माझे काही प्रश्न आहेत मी पक्षश्रेष्ठीकडे मांडलेले आहेत, ते रास्त विषय आहेत। माझा व्यक्तिगत त्याच्यामध्ये काही नाही, पक्ष कसं चालवा त्यांना ते माहीत आहे, पण माझे काही सुझाव आहेत त्यांनी ते गांभीर्याने घ्यावे, तेवढाच माझा विषय आहे। तुम्ही दलाल आहे, पक्षामध्ये अनेक दलाल बसलेले आहेत असं तुम्ही म्हणता? मी अनेक नाही, 1-2 दलाल सांगितले आणि साहेबांना ते सगळी आम्ही माहिती दिलेली आहे। आणि तुम्ही आता राजीनामा या ठिकाणी मागे घेतलेला आहे, तुमची पक्षांबरोबर कोणाची चर्चा झाली? आपला पक्ष आहे, माझी वार्ता चालूच आहे, पण आज जे आता प्रॉब्लेम झाला आहे 3 वाजतापर्यंत लोक इथे उभे होते, तुम्हीच बघितलं, तर त्यांचा मान ठेवणं माझा कर्तव्य आहे। लोकांपुढे मला नतमस्तक व्हायलाच लागतं आणि त्यामुळे मी माझी राजीनामा मागे घेतलाय। पण पक्षश्रेष्ठींनी माझी जी मागणी आहे त्याची दखल घ्यावी, निर्णय घ्यावा, नाहीतर मला सोपं नसेल काम करायला। योग्य ती भूमिका घ्यावी, नाहीतर त्यांच्यासाठी चांगलं असणार नाही असं देखील या ठिकाणी त्यांनी म्हटलंय। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।